या भागात आपण जाणून घेऊया हनुमानांचा जन्म कसा झाला. त्यांच्या जन्माची कहाणी काही साधीसुधी नव्हती. माता अंजनी आणि पिता केसरी यांचे ते पुत्र होते. त्याचबरोबर त्यांना पवनपुत्र म्हणजेच वाऱ्याचे पुत्र असेही म्हणतात. तर यामागची कथा अशी की हनुमानाची आई माता अंजनी या आधीच्या जन्मी अप्सरा होत्या. इंद्राच्या दरबारात सभा चालू होती तेव्हा त्यांचे सभेकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांच्या या कृतीने दुर्वास ऋषींना त्यांचा प्रचंड राग आला. त्यांनी अंजनींना असा श्राप दिला की त्यांचा चेहरा वानरासारखा होईल. दुर्वास ऋषींनी हा श्राप मागे घ्यावा अशी विनंती अंजनी यांनी केली. तेव्हा दुर्वासांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांना उपशाप दिला की पुढच्या जन्मी त्या वानराच्या पोटी जन्माला येतील आणि त्यांचा विवाह एका वानराशीच होईल. त्यांना एक वानररूपी पुत्र होईल. हा पुत्र प्रचंड शक्तिशाली असेल आणि तो शिवाच्या कृपेने होईल. पुत्रप्राप्तीनंतर अंजनी त्यांच्या मूळ रूपात परत येतील. तर अशा प्रकारे पृथ्वी तलावर विराज या वानराच्या कन्या म्हणून अंजनी जन्मल्या. नंतर त्यांचा विवाह केसरी या वानर राजाशी झाला. पुत्रप्राप्तीसाठी अंजनी या हिमालयात शिवाची उपासना करू लागल्या. तेव्हा शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या पोटी शक्तिशाली पुत्र जन्माला येईल असा त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणूनच हनुमान हे शिवाचा अंश आहेत. मित्रांनो, ज्यावेळी अंजनी पुत्रप्राप्तीसाठी हिमालयात शिवाची उपासना करत होत्या त्याचवेळी दुसरीकडे राजा दशरथ पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांच्या पत्नींना नैवेद्य देत असताना त्या नैवेद्याचा काही भाग हा वाऱ्याच्या साह्याने अंजनींच्या हातावर पडला आणि हा नैवेद्य अंजनींनी ग्रहण केला. तर या प्रक्रियेत वारा म्हणजेच वायूचा महत्वाचा सहभाग होता. म्हणून त्यांना वायुपुत्र असंही म्हणतात. श्री हनुमानांचे बालपणीचे नाव मारुती होते. मरुत या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो वारा, त्यामुळे वाऱ्याचे पुत्र म्हणून मारुती. तर अशा प्रकारे वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला. श्री हनुमान एवढे सुपरमॅन कसे होते? त्यांना एवढ्या शक्ती कशा मिळाल्या? त्यामागेही एक मजेशीर कथा आहे. मित्रांनो, श्री हनुमान लहानपणी खूप खोडकर होते. एकदा त्यांनी सूर्याला गोड फळ समजून त्याला पकडण्यासाठी चक्क आकाशातच झेप घेतली. इंद्राने हे दृश्य पाहिलं आणि हनुमानांना थांबवण्यासाठी वज्र हे शस्त्र त्यांच्यावर फेकलं. त्यामुळे हनुमान जखमी झाले. हनुमानाचे वडील वायू या कृत्याने संतप्त झाले आणि त्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मग आता वायूच नसेल तर सर्वांचे जगणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे सर्व देवता घाबरले आणि सर्व देवतांनी त्यांच्या बाळाला म्हणजेच हनुमानाला वरदान देण्याचे ठरवले. ब्रह्मदेव म्हणाले की कोणत्याही शस्त्राने हनुमानाला कधीही दुखापत होणार नाही आणि तो आपल्या इच्छेनुसार त्याचे स्वरूप बदलू शकेल आणि त्याने निवडलेल्या ठिकाणी तो प्रवास करू शकेल. इंद्राचे वरदान असे होते की वज्राने त्या मुलाला अजिबात इजा होणार नाही आणि त्याचे शरीर शस्त्रापेक्षा अधिक मजबूत होईल. त्यामुळेच त्यांना बजरंग बली असंही म्हटलं जातं. वज्रांग बली असंही म्हटलं जातं. वज्रांग बली म्हणजेच त्यांचं शरीर वज्रासारखं बलवान. तर मित्रांनो, वज्रांग बली या शब्दाचा अपभ्रंश नंतर बजरंग बली झाला आणि त्यामुळेच त्यांना बजरंग बली म्हणून ओळखले जाते. श्रोते हो, समुद्राच्या देवता वरुणाने त्याला पाण्यापासून संरक्षण देऊ केले. अग्नीने त्याला अग्नीपासून प्रतिकार शक्तीचे आशीर्वाद दिले. सूर्य देवताने त्याला त्याच्या शरीराचा आकार बदलण्याची शक्ती दिली. यमाने त्याला चांगले आरोग्य आणि अमरत्व दिले. दैवी वास्तु विशारद विश्वकर्मा यांनी वरदान दिले की हनुमान त्याच्या निर्मितीच्या सर्व वस्तूंपासून सुरक्षित राहील. या सर्व वरदानांसह हनुमान एक महान योद्धा बनले आणि मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांच्या सर्व शक्तींचा त्यांनी उपयोग केला. मित्रांनो, याच प्रसंगामुळे त्यांना हनुमान हे नाव मिळाले. तेव्हा इंद्रांनी त्यांच्यावर वज्राचा प्रहार केला तेव्हा त्यांच्या हनु म्हणजेच जबड्याचा आकार बदलला. संस्कृत भाषेत ज्याच्या मुख किंवा जबड्याचा आकार बदलला आहे त्यास हनुमान असे म्हटले जाते. म्हणून तेव्हापासून मारुतींना हनुमान म्हटले जाऊ लागले. हनुमान खूप बुद्धिमान आहेत. त्यांच्या प्रचंड ज्ञानासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. तर अशा प्रकारे बाल हनुमानांना अनेक शक्ती मिळाल्या. मात्र ते लहानपणी इतके खोडकर होते की ते त्यांच्या शक्तीचा वापर करून तपस्या करणाऱ्या ऋषीमुनींच्या खोड्या करत असत. त्यांच्या त्रासाला कंटाळून ऋषींनी हनुमानांना असा श्राप दिला की जोपर्यंत त्यांना त्यांच्या शक्तीची कुणी आठवण करून देणार नाही तोपर्यंत ते शक्ती विसरून जातील. मित्रांनो, तुम्हाला माहितीये हनुमानांचे शिक्षण कसे झाले? त्यांचे गुरु कोण होते? तर ऐका. जसजसे हनुमान मोठे झाले त्यांनी स्वतःला शिक्षित करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी त्यांनी सूर्यदेवाला आपले गुरु मानले.
हनुमान सूर्यदेवाला म्हणाले, तुम्हाला विश्वात पाहण्यासारखे सर्व काही दिसले आणि तुम्हाला जे काही माहीत आहे ते मलाही सांगा. कृपया मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा. सूर्य संकोचले. ते म्हणाले, माझ्याकडे वेळ नाहीये. दिवसा मी आकाश ओलांडतो आणि रात्री मी काहीही करण्यास खूप थकतो. त्यावर हनुमान म्हणतात, मग तुम्ही दिवसा आकाशात फिरत असताना मला शिकवा. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याकडे तोंड करून मी तुमच्या रथाच्या पुढे उड्डाण करीन. हनुमानाच्या आवेशाने आणि दृढनिश्चयाने प्रभावित होऊन सूर्याने त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे हनुमानाने सूर्यदेवाच्या रथाच्या पुढे उड्डाण केले. जोपर्यंत ते ज्ञानाच्या 4 ग्रंथांमध्ये म्हणजेच 4 वेदांमध्ये, 6 तत्त्वज्ञाने म्हणजे दर्शने, 64 कला यामध्ये पारंगत झाले नाहीत, तोपर्यंत तो विस्मयकारक चमक सहन करत राहिले. त्यांच्या तंत्राची एकूण 8 गूढ रहस्ये आहेत. तशी संपूर्ण रहस्ये ही 108 आहेत. हनुमान शिकण्यासाठी निघालेल्या सर्व गोष्टींची स्वामी बनल्यानंतर आता हनुमानांना त्यांच्या शिक्षणाची गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली होती. सूर्याने ठामपणे सांगितले की एकनिष्ठ विद्यार्थ्याचा अभ्यास पाहणे हे त्याच्यासाठी पुरेसे पैसे आहेत. परंतु जेव्हा हनुमानाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी देण्याचा आग्रह धरला, तेव्हा सूर्यदेवाने त्यांना आपला मुलगा सुग्रीवाच्या कल्याणाची काळजी घेण्यास सांगितले. मित्रांनो, सुग्रीव आणि हनुमान यांच्या मैत्रीची कहाणी आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच ऐकणार आहोत. श्री हनुमानांच्या जीवनाविषयीच्या अशाच इंटरेस्टिंग कथा जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आपला शो. चला तर मग श्रोते हो, पुढच्या एपिसोडमध्ये भेटू.